नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन या टॉपिकमधील केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन और केपलर्स लॉ. देर आर 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजेच केपलर्सने एकूण 3 नियम बनवलेले आहेत. हे नियम बघण्या अगोदर विद्यार्थ्यांनो, या चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब बटन दाबा व बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट आपणास मिळतील. तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो, केपलर्स फर्स्ट लॉ किंवा यालाच लॉ ऑफ ऑर्बिट असेही म्हणतात. यामध्ये केपलर्सने असं सांगितले की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ दी फोकाय और फोकस. म्हणजेच काय, त्यांनी असं सांगितलं की सूर्य हा सूर्याच्या भोवती फिरताना प्रत्येक ग्रह हा अंडाकृती कक्षेत फिरत असतो किंवा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतो. म्हणजेच सूर्य हा त्या इलिप्सच्या F1 किंवा F2 या दोन्हीपैकी एका कोणत्या तरी फोकसवरती असतो. त्यावेळेस तो ग्रह सूर्याभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतो. याच्या अगोदर म्हणजेच केपलरने जेव्हा हा निष्कर्ष काढला त्याच्या अगोदर असं समजायचे की ग्रह हा सूर्याभोवती किंवा जे प्लॅनेटरी सिस्टीम आहे ती सूर्याभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असते. परंतु केपलर्सने सर्वांना चुकीचं ठरवत त्याने असं सांगितलं की जे प्लॅनेटरी मोशन होते ग्रहांची ती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये होत असते. म्हणजेच आपलं जे सोलर सिस्टीम आहे ते सूर्याभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्येच फिरत राहतं. आता सूर्याची जी मोशन असते ती F1 टू F2 आणि F2 ते F1 या स्ट्रेट लाईनमध्येच होत असते आणि त्याच्या भोवती वेगवेगळे ग्रह प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरत असतात. केपलर सेकंड लॉ किंवा यालाच लॉ ऑफ एरिया असं म्हणतात. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजेच केपलर असं म्हणतो की कोणतेही तुम्ही 2 एरिया घेतले जे की सूर्याभोवती ग्रहाने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले असतील तर ते दोन्हीही एरिया काय असतील तर समान वेळेत समान एरियाज कव्हर केलेले असतील. उदाहरणार्थ आपण आता बघूया. सपोज प्लॅनेट हा पॉईंट ए वरती आहे. आता साहजिकच सन आणि प्लॅनेटमधील डिस्टन्स हे काय आहे तर सगळ्यात कमी आहे. म्हणजेच त्या ऑर्बिटमध्ये प्लॅनेट फिरत असताना प्लॅनेट आणि सूर्यामधील जे डिस्टन्स आहे ते काय आहे तर पॉईंट ए वरती कमी असणार आहे. म्हणजेच ज्यावेळेस डिस्टन्स कमी असतं त्यावेळेस प्लॅनेटवरती ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा जास्त असतो. म्हणजे जसं डिस्टन्स कमी असेल तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होताना जास्त होतो. आणि ज्यावेळेस डिस्टन्स जास्त असेल, उदाहरणार्थ प्लॅनेट जर एफ पॉईंटवर असेल तर तिथे डिस्टन्स जास्त असल्यामुळे प्लॅनेट आणि सनमधलं तिथे ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्लॅनेटवरचा कमी असणार आहे. आता आपण पाहूया. आता प्लॅनेटला ए पॉईंटवरती आल्यानंतर इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असल्यामुळे काय होतं तर प्लॅनेटची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते आणि तो स्पीड वाढल्यामुळे ए टू बी हे अंतर खूप रॅपिडली कवर करतो. किंवा असं म्हणू शकतो की ए टू बी हे अंतर एका दिवसात कवर करतो. ओके, म्हणजेच ASB हा एरिया तो काय करतो तर एका दिवसात कवर करतोय. ओके, आता हे प्लॅनेट तसंच बी पॉईंटकडून सीकडे आले.
आता बघा, सन आणि प्लॅनेटमधलं जे डिस्टन्स आहे ते काय झालं, इन्क्रीज झालं. डिस्टन्स इन्क्रीज झालं म्हणजेच काय झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणारा प्लॅनेटवरचा कमी झाला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या प्लॅनेटवरचा ॲक्ट होणारा कमी झाला म्हणजे त्याचं स्पीडसुद्धा कमी झालं, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी कमी झाली. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता C2D म्हणजेच CD हे अंतर त्यांनी एका दिवसात कवर केलं. आता आपण म्हणू शकतो म्हणजेच DSC हा एरिया एका दिवसात कवर केला, बरोबर. आता हा लॉ काय सांगतो, आता एरिया ASB आणि एरिया DSC हे काय आहेत तर समान वेळेत अंतर पार केलेले आहेत. जर समान वेळेत अंतर पार केलं असेल तर त्याचा एरियासुद्धा समान असला पाहिजे, आणि तो असतो. आता इथे तसंच इथून पुढे आता पॉईंट Dकडून Eकडे आलो तर जसं जसं Dकडून Eकडे जायला लागतो तसं तसं डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट इन्क्रीजेस, म्हणजेच प्लॅनेट आणि सनमधील अंतर इन्क्रीज होतं. म्हणजेच त्याच्यावरचा ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार, कमी होणार आहे. साहजिकच त्यामुळे काय होतं, त्या प्लॅनेटची व्हेलॉसिटी डिक्रीज होते, आणि ते व्हेलॉसिटी डिक्रीज झाल्यामुळं तो एका दिवसात फक्त E2F एवढंच अंतर कवर करतो. E2F एवढंच अंतर कवर करतोय. बट अगेन युजिंग धिस लॉ, म्हणजेच हा जो दुसरा नियम काय सांगतो तर समान वेळेत जो काही एरिया कवर केला असेल तेवढंच कोणत्याही दुसऱ्या बाजूचं आपण घेतलं तर ते समान वेळेत समान अंतर कवर करतो. म्हणजेच आता इथं बघा, एरिया FSE म्हणजेच FSE हा जो एरिया आहे हा, बरोबर, विच इज इक्वल टू ASB अँड अल्सो इक्वल टू DSC, म्हणजेच हा एरिया आणि हा एरिया, म्हणजेच फर्स्ट सेकंड थर्ड हा काय केलेला आहे तर वेगवेगळ्या डिस्टन्सवरून प्लॅनेटनी एका दिवसात अंतर ट्रॅव्हल केलेलं आहे, पण त्यांनी जो एरिया कवर केलेला आहे तो काय आहे तर समान आहे. यावरून केपलर सेकंड लॉ असं सांगतो की, म्हणूनच याला लॉ ऑफ एरिया असंही म्हणतात. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजेच प्लॅनेट सूर्याभोवती रिव्हॉल्व होत असताना समान वेळेत समान अंतर ट्रॅव्हल करतो. हा झाला केपलर सेकंड लॉ. आता पाहूयात केपलर्स थर्ड लॉ, किंवा यालाच लॉ ऑफ टाईम असंही म्हणतात. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजेच सूर्याभोवती फिरणारा ग्रह त्याचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी जो टाईम पिरियड लागतो, सपोज प्लॅनेट P1 साठी T1 लागतो, त्या टाईम पिरियडचा स्क्वेअर कशावर डिपेंडंट आहे, म्हणजेच डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी क्यूब ऑफ दी ॲव्हरेज डिस्टन्स फ्रॉम सन टू प्लॅनेट. म्हणजेच काय येतं, ॲव्हरेज डिस्टन्स किंवा मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट 1 ते किती, तर इथं बघा R1 आहे, मग R1चा क्यूब. म्हणजेच काय तर एखाद्या प्लॅनेटला सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो टाईम लागतो तो कशावरती डिपेंड आहे तर त्या प्लॅनेट आणि सूर्यामधील ॲव्हरेज डिस्टन्सवरती.
म्हणजेच आता प्लॅनेट 1साठी जो टाईम पिरियड लागणार आहे तो सर्वात कमी असणार, म्हणजेच फर्स्ट ऑर्बिटमध्ये सूर्याभोवती तो रिव्हॉल्व होतो आहे, म्हणून काय आहे तर त्याचा ॲव्हरेज डिस्टन्ससुद्धा कमी आहे कम्पेअर टू P1. आता इथं P1 बघितलं आपण, P1 बघितलं. P2 प्लॅनेटसाठी बघूया आपण. आता P2साठी बघूया. एक P2 प्लॅनेटचं 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी जेवढा टाईम पिरियड लागतो त्यासाठी आपण T2 सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, स्क्वेअर ऑफ T2 स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी क्यूब ऑफ दी ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट P2. म्हणजेच ॲव्हरेज डिस्टन्स किती घेतलेलं आहे इथं R2, म्हणजेच इथे R2. ओके, क्यूब ऑफ R2. इथे सुद्धा आता इथे बघा P1 आणि P2 यामध्ये काय आहे तर त्यांचं P1चं सूर्यापासूनचं अंतर काय आहे तर R1 आहे, विच इज स्मॉलर दॅन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट P2 अँड सन. आता इथे P1ला जर एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 1 दिवस लागत असेल तर सपोज P2ला त्यापेक्षा डबल लागू शकतं किंवा एका दिवसापेक्षा जास्तच लागणार आहे, एका दिवसापेक्षा कमी लागणार नाही. कारण का तर हे सूर्यापासूनचं P2चं अंतर काय आहे तर जास्त आहे. आता ह्या अंतराचा इफेक्ट काय होतो ते आपण सेकंड लॉमध्ये पाहिलेलंच आहे. म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट इफ इट इज लेस देन फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट प्लॅनेट इज मॅक्झिमम. म्हणजेच काय, जर सूर्याच्या आणि त्या प्लॅनेटच्या मधलं अंतर कमी असेल तर त्या प्लॅनेटवरती ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मॅक्झिमम असतो. कम्पॅरेटिव्हली मॅक्झिमम डिस्टन्स असेल तर त्या प्लॅनेट आणि सनमधील डिस्टन्स जर मॅक्झिमम असेल तर काय होतं, त्या प्लॅनेटवरती ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतो. म्हणजेच काय, जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असेल तर त्या प्लॅनेटवरती ॲक्ट झाल्यामुळे त्या प्लॅनेटची व्हेलॉसिटी जास्त असणार आहे. आणि ज्या प्लॅनेटवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा फोर्स ॲक्टिंग फ्रॉम सन तो कमी असेल तर त्या प्लॅनेटची व्हेलॉसिटी कमी असणार आहे. आता P2चं झालं, म्हणजेच काय, P1 एका दिवसात करत असेल कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन तर त्यापेक्षा जास्त वेळ P2ला लागणार असेल. सिमिलरली आता P3साठी आपण पाहूया. आता P3 विच इज मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम किंवा जास्त अंतरावरती सूर्यापासून आहे. म्हणजेच काय, त्याला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागणार आहे. बरोबर, म्हणजेच काय झालं इथे तर आता जो पूर्ण एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी टाईम लागणार आहे तो काय असेल T3. बरोबर. तसंच जे ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट 3 असेल ते काय येतं R3. आता यावरून तुम्ही बघू शकता प्लॅनेट P1 वरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार आहे तो मॅक्झिमम असेल. सिमिलरली P2 वरती ॲक्ट होणारा P1पेक्षा कमी असेल आणि P3 वरती सर्वात कमी फोर्स ॲक्ट होईल. आणि फोर्स कमी ॲक्ट झाल्यामुळं त्या प्लॅनेटची व्हेलॉसिटीसुद्धा P1 आणि P2पेक्षा कमी असणार. म्हणजेच त्याला सर्वात जास्त वेळ एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला लागणार आहे. यावरून केप्लर्सने असा नियम बनवला की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी क्यूब ऑफ दी मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजेच पूर्ण एक रिव्हॉल्युशन होणारा एखाद्या प्लॅनेटचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी कशावरती डिपेंड आहे, म्हणजेच स्क्वेअर ऑफ दी इट्स period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. मग इथं बघू शकता
टी स्क्वेअर इथं बघू शकता टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी आर क्यूब. आता इथे इन जनरल इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन अँड टी इज द इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, देन टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी आर क्यूब, that is k is equal to t square upon r cube, where k is constant. हा काय झाला तर केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉमध्ये काय आहे तर ॲव्हरेज डिस्टन्स जसं वाढत जाईल तसं तसं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनसुद्धा इन्क्रीज होणार आहे. ओके.